आपण जेव्हा नेहमीच्या इलेक्ट्रॉनिक्सचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर नक्की काय येतं? म्हणजे एक साधं सर्किट किंवा वायर आणि त्यातून वाहणारी वीज. बरोबर. आणि ही खूप म्हणजे आपल्या रोजच्या पाहण्यातली गोष्ट आहे. हो ना? अगदी साध्या भाषेत सांगायचं तर हे एखाद्या नळीतून वाहणाऱ्या पाण्यासारखं आहे. म्हणजे पाण्याचा प्रवाह सुरू असेल तर दिवा लागतो आणि थांबला की दिवा विझतो. चालू किंवा बंद. अगदी ऑन किंवा ऑफ. बरोबर. आणि आजपर्यंतचा जो काही तंत्रज्ञानाचा खेळ आहे तो सगळा फक्त या इलेक्ट्रॉन नावाच्या कणाच्या प्रवाहावर म्हणजे त्याच्या चार्जवर अवलंबून राहिला आहे. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण एका वेगळ्याच संकल्पनेत शिरणार आहोत. आणि ही संकल्पना खरं तर भौतिकशास्त्राच्या अगदी मुळाशी जाणारी आहे. बघा, आपण आजपर्यंत तंत्रज्ञानाची जी काही प्रचंड मोठी प्रगती पाहिली आहे ती सर्व याच एका मूलभूत तत्वावर उभी आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ढकलणे. अगदी बरोबर. आत्तापर्यंत आपण हे काम अतिशय उत्तमरित्या करत आलो आहोत. पण आता आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत जिथे फक्त प्रवाह पुरेसा नाहीये. म्हणूनच आजचं आपलं हे मिशन खूप महत्वाचं आहे. विचार करा, जर आपण त्या वाहणाऱ्या पाण्यातील प्रत्येक थेंबाला एक स्वतःचं असं छोटंसं होकायंत्र किंवा दिशा दाखवणारा बाण दिला तर? अरे वा, हे उदाहरण खूप छान आहे. म्हणजे पाणी तर वाहत आहेच, पण तो बाण वरच्या दिशेने आहे की खालच्या, यावरून आपण आणखी काही माहिती पाठवू शकलो तर. आपल्याकडे आज स्पिंट्रॉनिक्स, द फ्युचर ऑफ क्वांटम इलेक्ट्रॉनिक्स अँड मेमरी सिस्टम्स या विषयावरील काही अत्यंत रंजक संदर्भ स्रोत आहेत. हो, आणि ह्या स्रोतांमधून आपल्याला हेच समजून घ्यायचंय की हे तंत्रज्ञान कसं काम करतं. नक्कीच. म्हणजे आजचं आपलं मिशन हेच आहे की इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात इलेक्ट्रॉनच्या चार्ज पलीकडे जाऊन त्याच्या स्पिनचा वापर कसा होतोय आणि हे तंत्रज्ञान भविष्यात आपली मेमरी सिस्टम्स किंवा न्यूरोमॉर्फिक चिप्स आणि क्वांटम कम्प्युटिंगची दिशा कशी बदलणार आहे हे पाहणं. बरं, तर आपण आता नेहमीच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या पुढे जाऊन स्पिंट्रॉनिक्स या आधुनिक शाखेत पाऊल ठेवत आहोत. स्पिंट्रॉनिक्स म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर स्पिन आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचं कॉम्बिनेशन. अच्छा, म्हणजे इथे आपण फक्त चार्जचा विचार करत नाही. नाही, इथे आपण इलेक्ट्रॉनच्या केवळ विद्युत भाराचा किंवा चार्जचा विचार करत नाही, तर त्याचा स्पिन हा जो मूलभूत क्वांटम गुणधर्म आहे त्याला आपण केंद्रस्थानी ठेवतो. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. कारण नेहमीच्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनचा प्रवाह वापरला जातो हे आपण शाळेतही शिकलोय. पण हा स्पिन नावाचा प्रकार नक्की काय आहे? हा प्रश्न साहजिकच आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वतःच इतका सूक्ष्म कण आहे, त्याचा आकारही निश्चित सांगता येत नाही. मग तो स्पिन कसा काय होऊ शकतो? एखादा भोवरा जसा फिरतो तसाच तो फिरतो का? नाही. क्वांटम पातळीवर गोष्टी आपण आपल्या रोजच्या जगात बघतो ना, तशा अजिबात नसतात. इलेक्ट्रॉन खरोखरच एखाद्या भोवऱ्यासारखा स्वतःभोवती गोल फिरत नसतो. मग ते स्पिन म्हणजे नक्की काय? स्पिन हा त्याचा एक अंगभूत किंवा इंट्रिन्सिक गुणधर्म आहे. म्हणजे जसं इलेक्ट्रॉनला स्वतःचा मास किंवा वस्तुमान असतं तसाच त्याला स्पिन असतो. पण समजण्यासाठी आपण अशी कल्पना करू शकतो की पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरते आणि तिची एक चुंबकीय दिशा असते, तशीच इलेक्ट्रॉनचीही एक चुंबकीय दिशा असते. म्हणजे त्याला एक मॅग्नेटिक डिरेक्शन असते. अगदी बरोबर. आणि या फिरण्याचे 2 निश्चित प्रकार असू शकतात. एक स्पिन अप म्हणजे बाण वरच्या दिशेने असलेला, आणि दुसरा स्पिन डाऊन म्हणजे बाण खालच्या दिशेने असलेला. बरं, फक्त 2च प्रकार का? म्हणजे तो तिरपा किंवा आडवा नाही फिरू शकत? नाही, कारण क्वांटम जगात गोष्टी सलग नसून टप्प्याटप्प्यात विभागलेल्या असतात, ज्याला आपण क्वांटाइज्ड म्हणतो. त्यामुळे एकतर अप किंवा डाऊन. बापरे, हे थोडं चक्रावून टाकणार आहे. म्हणजे तो फिरतोय पण भौतिकदृष्ट्या नाही, तरीही त्याला दिशा आहे. आणि या 2 दिशांचा वापर आपण आपल्या नेहमीच्या कम्प्युटरच्या भाषेतील 0 आणि 1 म्हणून करू शकतो, बरोबर? हो, अगदी. त्या दिशेनेच संशोधन सुरू आहे. नेहमीच्या संगणकात आपण माहिती साठवण्यासाठी वीज आहे म्हणजे 1 किंवा नाही म्हणजे 0 हे पाहतो. इथे आपल्याला सततच्या प्रवाहावर अवलंबून राहावं लागतं. आणि स्पिंट्रॉनिक्समध्ये आपण प्रवाह चालू ठेवूनही इलेक्ट्रॉनचा स्पिन वर आहे म्हणजे 1 की खाली आहे म्हणजे 0 याचा वापर करून माहिती साठवू शकतो. म्हणजे समजा आपण एखादा कुरिअर पाठवत आहोत. पारंपरिक इलेक्ट्रॉनिक्स फक्त तो बॉक्स पाठवते. तो बॉक्स पोचला की नाही एवढंच पाहिलं जातं. बरोबर. पण स्पिंट्रॉनिक्स त्या बॉक्ससोबत तो बॉक्स वरच्या दिशेने ठेवायचा की खालच्या दिशेने हेही ठरवते.
म्हणजे एकाच वेळी आपण बॉक्सी पाठवतोय आणि त्याला एक विशिष्ट दिशा देऊन अतिरिक्त माहितीची लेयर जोडतोय. एकदम अचूक उदाहरण दिलं तुम्ही. या उदाहरणात आणखी एक गोष्ट जोडायला हवी. एकाच वेळी चार्ज आणि स्पिन ओरिएंटेशन या दोन्हींचा वापर केल्यामुळे आपल्याला एकाच कणातून दुप्पट किंवा त्याहून अधिक काम करून घेता येतं. अरे वा, म्हणजे कार्यक्षमता वाढते. जेचा प्रवाह सतत चालू ठेवावा लागत नाही. एकदा दिशा ठरवली की ती तशीच राहते. म्हणजे ऊर्जेची बचत होते. हो, ज्यामुळे उपकरणांना अतिशय कमी ऊर्जा लागते आणि माहिती जास्त काळ टिकून राहते. पण इथे एक मोठा तांत्रिक प्रश्न निर्माण होतो माझ्या मनात. कोणता? आपण इथे एका इलेक्ट्रॉनबद्दल बोलतोय जो साध्या सूक्ष्मदर्शकातूनही दिसत नाही. मग एवढ्या लहान क्वांटम पातळीवर त्याला नियंत्रित कसं केलं जातं? त्याला विशिष्ट दिशेने फिरण्याचा आदेश कसा काय दिला जातो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथे भौतिकशास्त्रातील फेरोमॅग्नेटिक पदार्थ खूप महत्वाची भूमिका बजावतात. फेरोमॅग्नेटिक म्हणजे आपले चुंबक. हो, म्हणजे लोह, निकेल आणि कोबाल्ट यांसारखे पदार्थ. या पदार्थांमध्ये स्वतःचं एक अंगभूत चुंबकीय क्षेत्र असतं. जेव्हा इलेक्ट्रॉन या पदार्थांमधून प्रवास करतो तेव्हा या चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचा स्पिन एका विशिष्ट दिशेने वळवला जातो. अच्छा, म्हणजे ते पदार्थ एका गाळणीसारखं काम करतात. हो, एका अर्थाने हे पदार्थ इलेक्ट्रॉनसाठी फिल्टरसारखंच काम करतात. आणि यात सर्वात महत्वाची यंत्रणा असते ती म्हणजे मॅग्नेटिक टनल जंक्शन किंवा थोडक्यात सांगायचं तर MTJ. MTJ हे कसं काम करतं? कल्पना करा की दोन फेरोमॅग्नेटिक किंवा चुंबकीय स्तर आहेत आणि त्यांच्यामध्ये एक अतिशय पातळ असा इन्सुलेटरचा थर आहे. इन्सुलेटर म्हणजे विद्युत प्रवाह रोखणारा थर. हे एखादं सँडविच सारखं दिसतं. सँडविच. आता या दोन चुंबकीय स्तरांचे स्पिन जर समान असतील, म्हणजे दोन्ही स्पिन अप असतील, तर तिथला प्रतिरोध किंवा रेझिस्टन्स खूप कमी असतो. बरं. पण जर त्यांचे स्पिन विरुद्ध असतील, म्हणजे एक अप आणि दुसरा डाऊन, तर प्रतिरोध खूप वाढतो. एक सेकंड थांबा. इथे मला थोडं कन्फ्युजन होते. तुम्ही म्हणालात की मध्ये इन्सुलेटर आहे. इन्सुलेटर म्हणजे ज्यातून वीज वाहू शकत नाही ना? हो, अगदी बरोबर. मग स्पिन समान असला किंवा विरुद्ध असला तरी इलेक्ट्रॉन त्या इन्सुलेटरमधून पलीकडे कसा काय जातो? हे एखाद्या भिंतीतून आरपार जाण्यासारखं नाही का? हा प्रश्न अत्यंत अचूक आहे आणि याच ठिकाणी क्वांटम टनेलिंग ही जादू पाहायला मिळते. क्वांटम टनेलिंग. हो, पारंपरिक भौतिकशास्त्रानुसार इलेक्ट्रॉन त्या इन्सुलेटरच्या भिंतीतून जाऊच शकत नाही. पण क्वांटम मेकॅनिक्समध्ये इलेक्ट्रॉन हा केवळ कण नसून तो एका संभाव्यतेच्या लाटेसारखा किंवा प्रॉबॅबिलिटी वेव्हसारखा वागतो. अच्छा. जेव्हा दोन्ही चुंबकीय स्तरांचे स्पिन समान असतात ना, तेव्हा इलेक्ट्रॉनची त्या इन्सुलेटरच्या पलीकडे असण्याची संभाव्यता खूप वाढते. तो अक्षरशः त्या भिंतीतून टनेल करून किंवा भुयार पाडल्यासारखा पलीकडे प्रकट होतो. बापरे, हे तर सायफाय सिनेमासारखं वाटतंय. हो ना? आणि या प्रक्रियेला टनेल मॅग्नेटो रेझिस्टन्स किंवा TMR म्हणतात. जर स्पिन विरुद्ध असतील तर ही टनेलिंगची संभाव्यता अत्यंत कमी होते आणि प्रवाह थांबतो. म्हणजे आपण एका अर्थाने क्वांटम टेलिपोर्टेशनचा वापर करून हे सर्किट कंट्रोल करत आहोत. हे खरोखरच थक्क करणार आहे. कारण पारंपरिक ट्रान्झिस्टरमध्ये आपण विजेचा दाब वाढवून किंवा कमी करून वीज थांबवतो. अगदी. पण इथे आपण क्वांटम टनेलिंग आणि स्पिनच्या मदतीने विजेचा रस्ता अडवतोय किंवा मोकळा करतोय. आणि हे फक्त प्रयोगशाळेतील संशोधन नाहीये. याला जायंट मॅग्नेटो रेझिस्टन्स किंवा GMR या नावानेही ओळखलं जातं. यात फक्त इन्सुलेटर ऐवजी नॉन मॅग्नेटिक मेटल असतं. अच्छा. याच तत्वाचा वापर करून आज आपल्या हार्ड डिस्कची साठवणूक क्षमता प्रचंड वाढलीय. हार्ड डिस्कचा जो रीड हेड असतो तो याच स्पिनट्रॉनिक्सवर चालतो. अरे वा, म्हणजे हे आधीच वापरात आहे. हो, तो डिस्कवरील अत्यंत सूक्ष्म चुंबकीय बदल ओळखून 0 आणि 1चा अर्थ लावतो. तुम्हाला माहितीये का, ज्या शास्त्रज्ञांनी या GMRचा शोध लावला त्यांना या महत्त्वपूर्ण शोधासाठी 2007 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिकही मिळालं होतं. क्या बात आहे. म्हणजे हे तंत्रज्ञान आधीच आपल्या कम्प्युटरमध्ये बसलेलं आहे तर. पण जर GMRने हार्ड डिस्कची क्षमता एवढी वाढवली आहे तर या स्पिनट्रॉनिक्सचा उपयोग आणखी कुठे कुठे होतोय? कारण संदर्भांमध्ये RAM असा एक शब्द वारंवार आलाय, मॅग्नेटिक रॅम. हां, ही सध्याच्या आपल्या कॉम्प्युटरमधल्या रॅमपेक्षा कशी वेगळी आहे? बघा, सध्या आपण जी DRAM किंवा डायनॅमिक रॅम वापरतो ना, ती वोलाटाईल असते. व्होलाटाईल म्हणजेच जोपर्यंत कॉम्प्युटरला वीज मिळत आहे तोपर्यंतच त्यातला डेटा राहतो. लाईट गेली की रॅममधला सगळा डेटा पुसला जातो. हे आपल्याला माहितीच आहे.
हो, तो अनुभव सगळ्यांनाच आला असेल कधी ना कधी. पण MRAM ही नॉन व्हॉलेटाईल आहे. ती वीज नसतानाही आपला डेटा सुरक्षित टिकवून ठेवते. असं कसं? कारण ती माहिती टिकवण्यासाठी विजेच्या प्रवाहावर नव्हे तर स्थिर चुंबकीय स्पिनवर अवलंबून असते. हे ऐकायला खूप छान वाटतंय की एमरॅममुळे वीज वाचेल. पण इथे मला एक लॉजिकल अडचण दिसतेय. कोणती? जर आपण माहिती बदलण्यासाठी किंवा स्पिनची दिशा बदलण्यासाठी मॅग्नेटिक फील्ड वापरणार असू तर इलेक्ट्रोमॅग्नेट्स तयार करण्यासाठी भरपूर वीज लागते ना? मग ही ऊर्जेची बचत कशी काय झाली? खूप छान निरीक्षण आहे तुमचं. हा एक अतिशय महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा आहे. सुरुवातीच्या MRAMमध्ये खरं तर हीच अडचण होती. अच्छा. चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी वायरमधून जास्त वीज पाठवावी लागायची, ज्यामुळे ऊर्जा खूप वाया जायची. पण आता संशोधकांनी स्पिन ट्रान्सफर टॉर्क किंवा STT नावाचं नवीन तंत्र शोधले आहे. STT हां, हे कसं काम करतं? यामध्ये आपण बाहेरून चुंबकीय क्षेत्र निर्माण करत नाही. त्याऐवजी आपण जो इलेक्ट्रॉनचा प्रवाह आत पाठवतो त्या सर्व इलेक्ट्रॉन्सचे स्पिन आधीच एकाच दिशेने सेट केलेले असतात. याला पोलराइज्ड करंट म्हणतात. बरं, मग पुढे? जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स त्या मेमरी लेयरवर आदळतात तेव्हा ते स्वतःचं अँग्युलर मोमेंटम त्या लेयरला ट्रान्सफर करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रवाहातले इलेक्ट्रॉन्स स्वतःच धक्का देऊन त्या लेयरचा चुंबकीय स्पिन फिरवतात. अरे वा. यामुळे बाहेरून मॅग्नेटिक फील्ड देण्याची गरज उरत नाही आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची बचत होते. म्हणजे आपण पाण्याचा प्रवाह असा वापरतोय की पाण्याचा स्वतःचा फिरण्याचा वेगच त्या वॉल्वला फिरवतोय. बाह्य ऊर्जेची गरजच नाही. हे खरोखरच स्मार्ट डिझाईन आहे. अगदी. याचा अर्थ डेटा सेंटर्स जे सध्या सर्व्हर थंड ठेवण्यासाठी आणि मेमरी टिकवण्यासाठी प्रचंड वीज खर्च करतात त्यांना याचा खूप मोठा फायदा होईल. नक्कीच होईल. पण बघा, संदर्भ स्रोतांमध्ये फक्त मेमरीचा उल्लेख नाहीये, तर न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंगबद्दलही बोललं गेलंय. मानवी मेंदूप्रमाणे काम करणाऱ्या ह्या चिप्स आणि स्पिंट्रॉनिक्सचा काय संबंध आहे? न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंगमध्ये ना आपण मानवी मेंदूतील जे सिनॅप्स असतात त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतो. मेंदूतील न्यूरॉन्स फक्त 1 किंवा 0 अशा बायनरी भाषेत काम करत नाहीत. त्यांच्यामध्ये वेट्स असतात. म्हणजेच माहिती हळूहळू कमी किंवा जास्त होते. अच्छा, म्हणजे ते ग्रे एरियामध्ये पण काम करतात. हो, पण पारंपरिक ट्रान्झिस्टर्स फक्त ऑन किंवा ऑफ असू शकतात. त्यामुळे त्यांना मेंदूसारखं काम करायला लावणं कठीण जातं आणि त्यात ऊर्जेचा खूप अपव्यय होतो. बरोबर. पण स्पिंट्रॉनिक्समधील काही उपकरणांमध्ये आपण स्पिनची अवस्था हळूहळू बदलू शकतो. एका अर्थाने हे ॲनालॉग पद्धतीने काम करतं, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या म्हणजे AIच्या डीप लर्निंग मॉडेलसाठी अगदी नैसर्गिकरित्या उपयुक्त ठरतं. म्हणजेच AIला अधिक स्मार्ट आणि कमी ऊर्जा खाणारे बनवण्यासाठी स्पिंट्रॉनिक्स हा एक महत्वाचा दुवा आहे. आणि यात अजून एक मोठा शब्द आहे, क्वांटम कम्प्युटिंग. हां, क्वांटम कम्प्युटिंग. स्पिन आणि क्वांटम कम्प्युटिंग यांचा थेट संबंध कसा येतो? क्वांटम संगणकांमध्ये माहिती क्युबिट्समध्ये साठवली जाते हे आपल्याला माहिती आहे, जे एकाच वेळी 0 आणि 1 दोन्ही असू शकतात. हो, सुपरपोजिशन. अगदी. हे क्युबिट्स तयार करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण इलेक्ट्रॉनचा स्पिन हा निसर्गतःच एक उत्तम क्वांटम सिस्टम आहे. असं का? कारण तो बाहेरच्या तापमानामुळे किंवा बाह्य हस्तक्षेपामुळे लवकर विस्कळीत होत नाही. या विस्कळीत होण्याला आपण क्वांटम डिकोहेरन्स म्हणतो. क्वांटम संगणक हे स्पिन आधारित क्युबिट्सवर उभे राहण्याची दाट शक्यता आहे. आता इथे मला एक विरोधाभास जाणवतोय. कोणता विरोधाभास? जर STTM लॅम इतकं परिपूर्ण आहे, म्हणजे ते क्वांटम टनेलिंगवर काम करतं, न्यूरोमॉर्फिक चिप्ससाठी उपयुक्त आहे, बॅटरीची प्रचंड बचत करतं, तर मग आज आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आणि लॅपटॉपमध्ये याच तंत्रज्ञानाचा वापर का होत नाहीये? सगळीकडे सिलिकॉनच का दिसतं? नक्की काय अडचण आहे? हा खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे. कोणतंही नवीन तंत्रज्ञान जेव्हा लॅबमधून प्रत्यक्ष बाजारात येतं ना, तेव्हा त्याला स्केलेबिलिटीच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. स्केलेबिलिटी म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन. हो. स्पिंट्रॉनिक्सचा सध्याचा सर्वात मोठा अडसर म्हणजे याचे उत्पादन अत्यंत गुंतागुंतीचे आणि महागडे आहे. मगाशी आपण ज्या MTJ बद्दल बोललो ना, त्यातील इन्सुलेटरचा थर हा काही अणूंइतका जाड असावा लागतो. बापरे, म्हणजे हे एखादं सुपर कारचं इंजिन बनवण्यासारखं आहे. अगदी तसंच. डिझाईन उत्तम आहे, कार्यक्षमता भारी आहे, पण अशा अब्जावधी नॅनोस्केल मोटर्स एका छोट्या चिपवर तंतोतंत सारख्या बनवणं आणि त्यांचं मास प्रोडक्शन करणं खूप अवघड काम आहे. एका अणूची ही चूक झाली तर टनेलिंग इफेक्ट बिघडू शकतो, बरोबर? अगदी बरोबर पकडलं तुम्ही. याच कारणामुळे उत्पादन खर्च खूप वाढतो. पण सिलिकॉन चिप्सची जी भौतिक मर्यादा आहे ना, ती आपल्याला हा खर्च करायला भाग पाडत आहे.
म्हणजे आपल्याला दुसरा पर्यायच उरणार नाहीये. हो, ट्रान्झिस्टर्स आता इतके लहान झाले आहेत की त्यातून वीज वाहताना खूप जास्त उष्णता निर्माण होते. आपण सिलिकॉन वॉलच्या जवळ पोहोचलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. 2026 आणि त्यानंतरच्या काळात इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT, सतत चालणारे AI सेन्सर्स आणि वाहनांमधील ऑटोनॉमस सिस्टम्स यांना अशी मेमरी लागेल जी अजिबात उष्णता निर्माण करत नाही आणि विजेवर अवलंबून नाही. आणि ही मोठी पोकळी फक्त स्पिंट्रॉनिक्स भरून काढू शकते. नक्कीच. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की जे विद्यार्थी आज इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र किंवा इंजिनिअरिंग शिकत आहेत त्यांच्यासाठी इथे खूप मोठ्या संधी लपलेल्या आहेत. हो, निश्चितच. सेमीकंडक्टर रिसर्च, नॅनो इलेक्ट्रॉनिक्स आणि क्वांटम मटेरियल्स या क्षेत्रामध्ये भरपूर करिअर संधी निर्माण होत आहेत. हां, नवनवीन फेरोमॅग्नेटिक पदार्थांचा शोध घेणे जे रूम टेम्परेचरला उत्तम काम करतील, हे मटेरियल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं आव्हान आणि उत्तम संधी आहे. आजची ही सखोल चर्चा खरोखरच एक नवा दृष्टिकोन देणारी होती. आपण नेहमीच्या चार्ज आधारित इलेक्ट्रॉनिक्सपासून सुरुवात केली, त्यानंतर इलेक्ट्रॉनच्या स्पिनचं गूढ आणि क्वांटम मेकॅनिक्सच्या पातळीवरील टनेलिंग कसं काम करतं हे समजून घेतलं. हो, आणि त्याचे उपयोगही पाहिले. हो, म्हणजे STTM रॅममुळे ऊर्जेची बचत कशी होते हे पाहिलं आणि न्यूरोमॉर्फिक तसंच क्वांटम कम्प्युटिंगपर्यंतचे त्याचे क्रांतिकारी उपयोगही जाणून घेतले. हे सगळं पाहता मला असं वाटतं की स्पिंट्रॉनिक्स हे केवळ एक तांत्रिक अपग्रेड नाहीये, तर तंत्रज्ञानाची संपूर्ण विचारसरणी बदलणारं पाऊल आहे. नक्कीच. भविष्यातील उपकरणे आजच्या तुलनेत अकल्पनीयरित्या वेगवान असतील. ती अत्यंत ऊर्जा बचत करणारी असतील आणि त्यांच्यात मेंदूसारखी आकलन क्षमताही असेल. आणि हे सर्व शक्य होईल हो, हे सर्व शक्य होईल ते एका अत्यंत सूक्ष्म कणाच्या फिरण्याच्या दिशेवर नियंत्रण मिळवल्यामुळे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? ऐकणाऱ्यांसाठी समारोप करताना एक विचार नक्की मांडावासा वाटतो. आपण आजपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर फक्त विजेचा प्रवाह चालू बंद करून जगाशी संवाद साधण्यासाठी करत होतो, म्हणजे एक साधी स्विच ऑन ऑफ करण्याची प्रक्रिया. बरोबर? पण विचार करा, जर भविष्यात आपले AI प्रोग्रॅम्स आणि स्मार्ट डिव्हाइसेस एका अदृश्य इलेक्ट्रॉनच्या अतिशय अचूक अशा क्वांटम स्पिनवर आणि प्रोबॅबिलिटी वेव्हजवर अवलंबून असणार असतील, तर आपण फक्त काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स वापरत नसून आपले रोजचे मेल्स तपासण्यासाठी किंवा एखादा साधा मेसेज पाठवण्यासाठी चक्क या विश्वाच्या क्वांटम रियालिटीच्या मूलभूत धाग्यांशी खेळत असू. आपण खऱ्या अर्थाने विश्वाच्या अत्यंत सूक्ष्म अशा क्वांटम स्पंदनांशी जोडले जाणार आहोत. यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा.